लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। स्काय युनायटेड डान्स सेंटर इंडिया अलॉंग विथ रियल पॉवर ऑफ फिटनेस आकाश बोराडे यांच्या माध्यमातून आयोजित समर डान्स कॅम्प 2026 आणि स्टेट लेवल डान्स चॅम्पियनशिप 2026 मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाले। या ग्रँड फिनाले सोहळ्यास रियल पॉवर ऑफ फिटनेसचे ओनर दीपक वाघ सर, अभिनव आदर्श मराठी स्कूलच्या प्रिन्सिपल उर्मिला भालके मॅडम, मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद विजेती अस्मिता गाडेकर, मातोश्री क्लासचे संचालक विजय सावकार सर यांची प्रमुख उपस्थिती लाभली आहे। तसेच नाशिक मधील सुप्रसिद्ध डान्सर्स मुन्ना सर, सनी तपासे, प्रदीप बुरड, महेंद्र ठाकूर यांनी ऑडिशन जजेस म्हणून भूमिका बजावली आहे। तर स्टेट लेवल डान्स चॅम्पियनसाठी अतिशय टॅलेंटेड जजेस म्हणून सचिन करणारे, दीपक फुलसुरे सर आणि पूजा कुलकर्णी मॅडम यांनी परीक्षकाची जबाबदारी सांभाळली आहे। या संपूर्ण कार्यक्रमात जवळपास 150 ते 200 विद्यार्थ्यांनी सहभाग घेत आपल्या कलेचं उत्कृष्ट सादरीकरण करत प्रेक्षकांची मनं जिंकली आहे। स्टेट लेवल डान्स चॅम्पियनशिप सोलो कॅटेगरीमध्ये प्रथम पारितोषिक सुपर डान्सर प्रेम अहिरे मालेगाव, द्वितीय पारितोषिक सुपर डान्सर समीर मकवाणे मुंबई, तृतीय पारितोषिक शिव मेघाश्याम आणि तेजस्विनी पगारे, तर ग्रुप डान्स कॅटेगरीमध्ये प्रथम पारितोषिक द ड्रीमर्स क्रू जळगाव, द्वितीय पारितोषिक लोकल स्पॉट मुंबई, तर तृतीय पारितोषिक इनोव्हेशन डान्स ग्रुप नाशिक यांनी पटकावलंय। दरम्यान या यशस्वी आयोजनामागे आकाश बोराडे आणि त्यांच्या टीमचा मोठा वाटा असून स्पर्धकांना व्यासपीठ देण्याचा उद्देश असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलंय। नमस्कार, सर्वप्रथम मी सर्व डान्सरचे मनपूर्वक धन्यवाद मानेन। माझ्यावर ठेवलेला विश्वास, माझ्या टीमवर ठेवलेला विश्वास आणि स्काय युनायटेड डान्स सेंटर इंडिया अलॉंग विथ रियल पॉवर ऑफ फिटनेस वर ठेवलेला विश्वास। समर कॅम्प दरवर्षी घेतो मी, हे वर्ष सीझन 8 होतं माझं। जसं म्हणतात ना की प्रत्येक गोष्ट अपडेट झाली पाहिजे, तर मला खरंच वाटतं तुम्ही डान्सर सर्वजण इथं आलात, माझा कार्यक्रम खरंच अपडेट झालाय आणि मी याच्याहून जास्त ताकदीने पुढचा शो घेऊन येणार, नक्कीच घेऊन येणार। आणि मी सर्व डान्सरला जे या प्रोग्रामला आलेत म्हणजे या प्रोग्रामला येऊ शकले नाही काही कारणास्तव, तुम्ही त्यांना परत एकदा इन्व्हाइट करेल की सीझन 9 ला तुम्ही नक्की या। मुन्ना सर, माझा भाऊ ध्रुव कडला तुम्हाला खूप खूप शुभेच्छा, जे विनर झालेत त्यांना पण खूप शुभेच्छा आणि ज्यांना विनर होता आला नाही त्यांच्यासाठी मी एक सांगेल का जिंकणं महत्वाचं नाहीये, शिकणं महत्वाचं आहे। तुम्ही या कॉम्पिटिशन मधनं काहीतरी शिका आणि पुढच्या वेळेस नक्कीच हे टायटल घेऊन जा, हे टायटल तुमचंच आहे। तसेच या स्पर्धेबाबत जज दीपक फुलसुरे यांनी देखील आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। आताचे जे काही मुलं त्यांना तुम्ही काय मी ह्याच्यापूर्वी 5-6 वेळेस नाशिकमध्ये आलो कॉम्पिटिशन करण्यासाठी, पण ह्या वेळेसचा स्काय युनायटेड डान्स सेंटरचा जे सीझन 8 आहे त्याच्यामुळे हे डान्सर असे आहेत की इंटरनॅशनल लेवलचे, जसे की जेव्हा आता विनर झाला द ड्रीमर्स म्हणून त्यांचा ट्रायो आहे, काय क्वालिटी आहे। आणि खरं म्हणायचं तर आकाश दादाला खरंच थँक्यू सो मच, कारण मला वाटलं नव्हतं की एवढे भारी डान्स येतील, पण त्यांचा मान राखून, माझा मान राखून, माझ्या म्हणजे मी ज्याच्यामध्ये लोक पाहून ठेवतात त्यांच्यासाठी ऑर्गनायझर सध्याला खूप ऑर्गनायझर चालू आहे, पण ऑर्गनायझर एक रिसॉर्ट ठेवणं म्हणजे ह्या काळात खूप मोठी गोष्ट आहे। आणि ते डान्सरनी यांच्यावर ठेवले इथं आले आणि ते टॅलेंट आहे ह्या सीझन 8चा आहे ना, जरी सीझन 16 एवढं लेवल अप केले डान्स लोकांनी। तर सर काही छोटे मुलं आहेत, एक छोटा मुलगा मला खूपच प्रश्न आवडला, कारण तो त्याच्या अंगामध्ये इनबिल्ट टॅलेंट आहे, जसं की ऍक्टिंग समजा, डान्सिंग समजा, सगळ्या गोष्टी आहेत ना, सगळं भरभरून आहे। आता हे आम्हाला कोणत्याही मुलं दिसलं, आम्हाला ह्या स्टेज आहे म्हणून तो इथं आल्यानंतर आम्हाला दिसलं की ह्या मुलामध्ये हे टॅलेंट आहे। सो ह्या स्टेजला मी खरंच खूप आभारी आहे की यांना थँक्यू सो मच म्हणू शकतो की तुम्ही हा प्रोग्राम ठेवा आणि असे टॅलेंट बाहेर आले आमच्यापर्यंत पोहोचले, याचा अर्थ की आता हे लेकर पुढे पोहोचणार। सर हे यांचं सगळं श्रेय जाते स्काय युनायटेड डान्स सेंटरला आणि आकाशदादाला। सो थँक्यू सो मच आकाशदादा, तुम्ही आला आणि आम्हाला एवढं चांगलं टॅलेंट पाहायला मिळालं। सो थँक्यू सो मच। एकूणच आकाश नंदाताई यशवंत बोराडे यांच्या संकल्पनेतून साकारलेला हा डान्स महोत्सव अतिशय भव्य आणि यशस्वी ठरलाय। स्काय युनायटेड डान्स सेंटर इंडियाच्या टीम कडून पुढील वर्षी आणखी मोठ्या आणि आकर्षक इव्हेंटची अपेक्षा व्यक्त केली जाते। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।